नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता पुन्हा एकदा दीपक हा संधी साधून नंदिनीला किडनॅप करतो आणि आता माझी नाही तर कोणाचीच नाही या भावनेने तो नंदिनीला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतो। पण त्यावेळेस आता भावंडांची एकी दाखवत जीवा आणि पार्थ दोघंजण एकत्र नंदिनीचा जीव वाचवणार आणि नंदिनीला ताबडतोब दवाखान्यात दाखलसुद्धा करणार आणि ज्यानंतर आता नंदिनी ही व्यवस्थित स्टेबल होणार आहे। मग नेमकं घडलं काय, कसं काय, आता दीपकने संधी साधली, काय घडलं सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। चला तर मग आता फायनली सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की नंदिनीने जीवासाठी छान बनाना स्मूदी बनवलेली असते आणि तिने त्याला ती आणूनही दिलेली असते। पण आता रम्याने मुद्दामून ती स्मूदी खराब केलेली असते, त्यामुळे आता इकडे जीवा ती स्मूदी पितो आणि ऑलरेडी तो चिडलेला असतो। त्यामुळे आता त्याचा सगळा राग हा नंदिनीवरती निघतो। तो ती स्मूदी पटकन थुकतो आणि नंदिनीला म्हणायला लागतो, उगाचच्या उगाच जर जमत नाही तर फालतू गोष्टी करायला जायचं कशाला बनवायचं, हे काय केलं आहेस, हे अशी असते का बनाना स्मूदी। आता जीवाने एवढं सगळं ओरडायला सुरुवात केल्यावर बिचारी नंदिनी घाबरते आणि ती काहीही शब्द न बोलता गुपचूपपणे उभी राहिलेली असते। तर इकडे आता पार्थ त्या ठिकाणी बसलेला असतो। तो लगेचच मध्ये बोलत म्हणतो की जीवा, कोणती पद्धत आहे ही बायकोशी बोलण्याची, तिने एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी एवढं बनवलं आणि तू त्यांच्याशी असं बोलतोयस। त्यावर जीवा हा लगेचच पार्थवरती चिडत त्याला म्हणायला लागतो की हे बघ, तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलू नकोस, हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे, समजलं तुला। त्यावर जीवाला लगेचच पार्थ ओरडत म्हणतो, आवाज खाली, मी तुझा मोठा भाऊ आहे, माझ्याशी नीट बोलायचं। आता मात्र इथे दोन भावांमध्ये वाद सुरू झालेला असतो। तर दुसरीकडे नंदिनीला मात्र खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, कारण नंदिनीने जीवासाठी बनाना स्मूदी ही खूप मनापासून प्रेमाने बनवलेली असते। तिला वाटलेलं असतं की जीवा तिचं कौतुक करेल, त्याला बनाना स्मूदी आवडेल, पण तसं तर काही घडलेलं नसतंच। तर त्याउलट आता जीवा हा तिच्यावरती खूप जास्त चिडलेला असतो। मग आता नंदिनीचा मूड हा पूर्णपणे गेलेला असतो। पण तरीसुद्धा आता काल काव्याजवळ ती रात्री ज्यावेळेस बोलण्यासाठी आली होती, त्यावेळेस काव्याने तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला होता। काव्य चिडली होती, मग आता तिचा राग शांत झाला असेल, आता तरी जाऊन तिच्याशी बोलावं या भावनेने नंदिनी काव्याबरोबर बोलण्यासाठी आलेली असते। पण आता ही काव्या ही नंदिनीवरती चिडलेलीच असते। ती तिला म्हणत असते, ताई तू निघून जा, तू ना इथून कुठेतरी खरंच जा, तू गेलीस ना की सगळे प्रॉब्लेम कसे आपोआप सॉल्व्ह होऊन जाते, खरंच सांगते मी, नको थांबूस तू इथे, काय आहे ना, तू सारखी मला समजवायलाही येऊ नकोस, कळलं का तुला। आता काव्या तिच्या मनात जे येत असतं ते मन मोकळेपणाने पटापट बोलून मोकळी होत असते। पण बिचाऱ्या नंदिनीला या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं, कारण अगोदरच तिला जीवाने सुद्धा आज दुखावलेलं असतं आणि त्यामध्ये आता काव्यासुद्धा तिला हे एवढं वाईट बोलून गेलेली असते। आता खरं तर नंदिनी ही जास्त दुखावली गेलेली असते, कारण तिच्या दोन्हीही जवळच्याच व्यक्तींनी तिला हर्ट केलेलं असतं। सगळ्यात जवळची म्हणजेच तिची काव्या, धाकटी बहीण, जिला लहानपणापासून तिने अगदी सांभाळलंय, प्रत्येक गोष्टीत समजून घेतलंय, आणि दुसरी व्यक्ती म्हणजेच तिचा 7 जन्माचा जोडीदार म्हणजेच जीवा। तर आता दुसरीकडे नंदिनी ही आनंद निवासला जायला निघालेली असते। आता जात असताना रस्त्यामध्ये दीपक संधी साधतो आणि नंदिनीला किडनॅप करून एका ठिकाणी घेऊन आलेला असतो। आता तो नंदिनीचं तोंड बांधतो, हात बांधतो आणि तिला फास लावतो आणि त्या फासाचा दोर हा त्याने आता दरवाजामध्ये अडकवलेला असतो, जेणेकरून अशा पद्धतीने की जर कोणी येऊन दरवाजा ढकलला, दरवाजा उघडला, तर दरवाजा उघडताच क्षणी ती जी दोर आहे ती तिकडनं निसटेल आणि नंदिनीचा लगेच ताबडतोब जीव जाईल, कारण नंदिनीला फास लागेल। तर आता इकडे नंदिनी ही तोंडाने ओरडण्याचा प्रयत्न करत असते, ती म्हणत असते की नको करू असं, मला सोड, नको करूस, ती मान हलवून इशारे करत असते। तर दीपक तिला म्हणत असतो, नाही सोडणार मी, आणि तो विकृत पद्धतीने हसत असतो। तर दुसरीकडे आता नंदिनीची घरी येण्याची वेळ ही निघून गेलेली असते। आता जीवा हा नंदिनीचीच वाट बघत असतो, कारण त्याने सकाळी नंदिनीवरती ओरडल्याने त्याला वाईट वाटत असतं, त्याला त्याची चूक कळलेली असते। त्याला वाटत असतं की उगाचच्या उगाच मी एका एवढ्याशा स्मूदीसाठी कांगावा केला, मी उगाच तिला एवढं नको बोलायला हवं होतं।
तर दुसरीकडे आता नंदिनीला यायला उशीर झालेला असतो, त्यामुळे काव्याला सुद्धा तिची काळजी वाटायला लागलेली असते. काव्य विचार करायला लागते की ताईला एवढा उशीर कधीच होत नाही आणि उशीर झाला तर ती कोणाला तरी कॉल करते किंवा मेसेज तरी करून ठेवते, पण आज तिने तसं काहीही केलेलं नाही आहे. मग का आली नसेल अजून? मी काल बोलले आणि आजही तिच्याशी फार काही बोलले नाही, तिला दुखावलं म्हणून ती नाराज झाली असेल का, म्हणून आली नसेल का घरी? तर दुसरीकडे जीवाच्या मनात सुद्धा 100 प्रश्न यायला सुरुवात झालेली असते. नंदिनी ठीक असेल ना? अशी अचानक कुठे गेली असेल? काही अडचणीत अडकली असेल का? मी बोललो म्हणून दुखावली गेली असेल का? मी बोललो म्हणून विचारात कुठे निघून गेली असेल का? ही नंदिनी पण ना अशी कशी वागू शकते इतकी केअरलेसली, असा विचार जीवा करत असतो. तर दुसरीकडे आता मात्र काव्याला नंदिनीची खूप जास्त काळजी वाटायला लागलेली असते आणि तिच्या काळजीला पारावा उरलेला नसतो. जीवा नंदिनीला शोधण्यासाठी घराबाहेर पडत असतो, तर मी सुद्धा येते असं काव्याचं मत असतं. तर लगेचच पार्थ तिकडे येत मध्ये म्हणतो की नाही नको काव्या, तुम्ही जीवाबरोबर जाऊ नका. मी आणि जीवा नंदिनीला शोधायला जातोय, मी जीवाबरोबर जाणार आहे. यावेळेस तुमचं घराबाहेर पडणंसुद्धा रिस्की आहे. रात्र झाली आहे, तुम्ही घरीच थांबा. आता पार्थने एवढं सांगितल्यावरही काव्य म्हणत असते नाही नको, मी जर घरी राहिले तर मला चैन पडणार नाही, त्यापेक्षा मी येते तुमच्याबरोबर, आपण तिघं मिळून नंदिनीताईला शोधून घरी घेऊन येऊ. त्याबरोबर मात्र आता पार्थ हा काव्यावरती थोडासा चिडतो. तो काव्याला म्हणत असतो, काव्या, प्रत्येक गोष्टीत हट्ट केलाच पाहिजे असं काही ठरवलं आहे का तुम्ही? कधीतरी जरा सिच्युएशनसुद्धा समजून घेत चला ना. तुम्हाला कळतंय का आता इथे परिस्थिती काय आहे? अहो नंदिनी, तुमची मोठी बहीण सापडत नाही आहे, इथे घरात सगळ्यांना एवढं टेन्शन आलं आहे आणि तुम्हाला आमच्याबरोबर येण्याचा हट्ट करायचा आहे का? अहो तुम्ही जर घरी राहिलात तर किमान आईला बाबांना आधार वाटेल तुमचा, तुम्हालाही जरा शांत वाटेल. आणि आम्ही दोघं जातोय ना त्यांना शोधायला, त्यांना घेतल्याशिवाय आम्ही घरी परत येणार नाही, कळलं का तुम्हाला? तुमचं बाहेर जाणंसुद्धा सेफ नाही आहे यावेळी. त्याबरोबर मात्र आता काव्या ही ठीक आहे, मी घरी थांबते, पण नंदिनीताईबद्दल काही कळलं तर मला लगेच कळवा असं सांगते. त्यानंतर आता जीवा आणि पार्थ हे दोघंही नंदिनीला शोधण्यासाठी तिकडनं घराच्या बाहेर निघालेले असतात. आता मात्र ह्या दोघांनाही सुचत नसतं की आपण नंदिनीला शोधायला नेमकं जायचं कुठे. मग ते दोघंही आनंद निवासच्या रस्त्याने चालायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे आता इकडे नंदिनी ही दीपकला बोलत असते, दीपक मला सोड. ती त्याला इशाऱ्याने खुणवत असते, पण दीपक हा तिला म्हणत असतो, नाही सोडणार मी तुला, नाही सोडणार. अगं प्रेम करायचो मी तुझ्यावर, वेड्यासारखं प्रेम करायचो, पण तू काय केलंस? तू मला सोडून त्या पार्थ देशमुख बरोबर लग्न करायला तयार झालीस. अगं झालीस तर झालीस, धड त्याच्याशीही लग्न नाही केलंस, त्याच्या त्या धाकटा भावाबरोबर जीवाबरोबर लग्न केलंस. आता नाही, आता बस, आता काय मी तुला सोडणार नाही. तू माझी नाही तर कोणाचीच होणार नाहीस, मी तुला जिवंत राहूच देणार नाही, असं तो आत्ता विकृत पद्धतीने बोलत असतो. नंदिनी त्याला सांगत असते की सोड मला सोड, पण तो काही तिचा ऐकत नसतो. तर आता नंदिनीला वाचवण्यासाठी जीवा आणि पार्थ पोहोचलेले असतात. त्या ठिकाणी त्यांना कळलेलं असतं की दीपकने नंदिनीला इथेच बांधून डांबून ठेवलेलं आहे. तर आता जीवा जोरजोरात दार ठोठवायला लागतो, नंदिनी नंदिनी. तर दीपक म्हणत असतो, येस आता आला हा इथे, म्हणजे बघ आता हा दरवाजा ढकलणार आणि दरवाजा उघडला की ती दोरी निघणार आणि तुझ्या गळ्याला फास बसणार. आता मात्र नंदिनी खूप घाबरलेली असते, तिला वाटत असतं की आता आपण मरणार आहोत. तर दुसरीकडे जीवाने दरवाजाला धक्का मारायला सुरुवात केलेली असते. तर इकडे पार्थ हा जीवाला सांगत असतो की एक काम करू जीवा, तू इकडनं दरवाजा ढकलून आतमध्ये तुला जाता येत आहे का ते बघ, मी आसपास काही खिडकी वगैरे आहे का ते बघतो आणि मी सुद्धा इकडनं आतमध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्याचबरोबर आता तो पुढे सांगत असतो, मी पोलिसांनाही फोन करतो. मग आता आतमध्ये जाता जाता इकडे आता पार्थने पोलिसांना फोनसुद्धा केलेला असतो आणि आता पोलीससुद्धा नंदिनीला वाचवण्यासाठी यायला निघालेले असतात. तर इकडे जीवा हा जोराने धक्का मारत असतो दाराला, जेणेकरून दरवाजा उघडावा आणि त्याला आतमध्ये जाता यावं. तर दुसरीकडे आता मात्र नंदिनी इकडे ओरडत असते, मला वाचवा मला वाचवा. म्हणजे ती फक्त मानेने खुणा करत असते, कारण तिला बोलता येत नसतं, कारण दीपकने ऑलरेडी तिचं तोंड बांधून बंद केलेलं असतं. तर इकडे आता दीपकला मात्र एक विकृत पद्धतीचा आनंद होत असतो, कारण एकदा का जीवाने दरवाजा उघडला की ज्या जीवाबरोबर नंदिनीने एवढ्या अप्रूपाने लग्न केलं आहे, तो जीवा नंदिनीच्या मृत्यूचं कारण ठरणार आणि आपण जिंकणार असं त्याला वाटत असतं. तर इकडे मात्र आता नंदिनीला खूप भीती वाटत असते, तिला कळत नसतं की आता काय होईल, कारण जर दरवाजा उघडला तर आपल्याला फास लागणार आणि आपण पुढे आयुष्य जगू शकणार नाही. नंदिनीला वाटत असतं की आपण आता मरणार, आपलं आयुष्य संपणार आणि त्यामुळे नंदिनी जोरजोरात दाह मोकळून रडतसुद्धा असते. तर हे सगळं बघून आता दीपकला प्रचंड आनंद होत असतो आणि तो हसत असतो. तर दुसरीकडे आता इकडे पार्थला एक खिडकी सापडलेली असते आणि पोलिसांना फोन करून तो तिथलं लाईव्ह लोकेशन पाठवतो आणि पटकन त्या खिडकीच्या आतमध्ये निघून येतो. तर तोपर्यंत आता इकडे जीवाने सुद्धा आता
दरवाजाला धक्का दिलेला असतो आणि तो सुद्धा आता दरवाजातून आत आलेला असतो. आता धक्का दरवाजाला दिल्याबरोबर नंदिनीला फास बसत असतो, पण बरोबर पार्थ तिथे येतो आणि पार्थ नंदिनीचे दोन्ही पाय पकडतो आणि त्यामुळे नंदिनीला फास लागण्यापासून वाचतो. पण नंदिनीला ते दोघंही सोडवतात, पण ती बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे ते दोघंही पटकन आता नंदिनीला दवाखान्यात घेऊन चाललेले असतात. तर आता पार्थ हा दवाखान्यात जाण्याच्या अगोदर पोलीस तिथे आलेले असतात. त्यांना लगेचच सांगायला लागतो की ह्या माणसाने माझ्या भावाच्या बायकोला किडनॅप केलं होतं, याने अगोदरसुद्धा तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो दीपकला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकतो आणि नंदिनीला घेऊन ते दोघंही आता भाऊ हे आलेले असतात हॉस्पिटलमध्ये. आता डॉक्टर वगैरे नंदिनीचा चेकअप करून घेतात आणि मग आता जीवा हा टेन्शनमध्ये असतो. डॉक्टर जीवाला सांगत असतात की काळजी करण्यासारखं फार काही नाही आहे. त्यांना स्ट्रेस आला होता आणि स्ट्रेसमुळेच त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना ओव्हर एन्झायटी झाली आणि ओव्हर एन्झायटी झालं की कधी कधी असं होतं. काळजी करू नका, आम्ही सध्या त्यांना सलाईनसुद्धा लावलं आहे आणि एक इंजेक्शनसुद्धा दिलं आहे. थोड्या वेळात ते आपोआप शुद्धीवरती येतील. त्यावर जीवा सांगत असतो की जी काही ट्रीटमेंट करावी लागेल डॉक्टर ती करा, पण लवकरात लवकर तिला बरं वाटायला हवं. त्यावर डॉक्टर सांगत असतात की तुम्ही ओव्हर पॅनिक करताय, तुम्ही एवढी काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. लवकरात लवकर त्या शुद्धीवरती येतील आणि त्या पुढे शुद्धीवर आल्या की मग काय करायचं हे आपल्याला ठरवता येईल. जोवर ते शुद्धीवर येत नाही तोवर आपण काही करू शकत नाही. तर दुसरीकडे आता इथे काव्याला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. मग आता पार्थने काव्याला कॉल करून सांगितलेलं असतं की नंदिनी आम्हाला सापडली आणि आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो आहे, तिची तब्येत थोडी बरी नाही आहे. मग आता काव्यसुद्धा पटकन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. आता आल्या आल्या इकडे काव्या ही विचारायला लागते पार्थ नंदिनी ताई कशी आहे. तर दुसरीकडे नंदिनी ही आता शुद्धीवरती आलेली असते आणि नंदिनी शुद्धीवरती आल्याबरोबर सिस्टर येऊन पहिली ही गोष्ट जीवाला सांगते की तुमची मिसेस म्हणजेच नंदिनी देशमुख ही शुद्धीवरती आली आहे. त्याबरोबर जीवा पटकन आतमध्ये निघून येतो आणि आता तो नंदिनीची चौकशी करायला सुरुवात करतो. नंदिनी तू कशी आहेस, तुला बरं वाटतंय ना, तुला काही होतं आहे का, डोकं वगैरे जड वाटतंय का, चक्कर वाटते आहे का, तुला काही खायला हवं आहे का, तुला भूक लागली आहे का, तू तिथे कशी पोहोचलीस, तुला दीपक कुठे भेटला, त्याने तुला किडनॅप कसं केलं. आता जीवा पटापट एका मागोमागे खूप सारे प्रश्न नंदिनीला विचारायला लागतो. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी डॉक्टर येते आणि जीवाला सांगते की प्लीज एवढे सगळे प्रश्न तुम्ही अजिबात त्यांना एकत्र विचारू नका, कारण जर तुम्ही त्यांना एवढे सगळे प्रश्न विचारलेत ना तर त्यांच्या ब्रेनवरती ताण पडेल आणि त्याचा त्यांना त्रास होईल. कदाचित त्यांना ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे प्लीज. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो सॉरी डॉक्टर, मी नाही विचारत प्रश्न. नंदिनी तू आराम कर, तुला बरं वाटायला लागलं की मग आपण या विषयावरती बोलू. तर आता इकडे काव्या ही हॉस्पिटलला आल्याबरोबर पार्थला विचारायला लागते पार्थ नंदिनी ताई कशी आहे, तिला काय झालं आहे, शुद्धीवरती आली का ती, ठीक आहे ना ती ताई. पार्थ बोला ना पटापट काहीतरी. त्याबरोबर पार्थ हा काव्याला म्हणतो काव्या शांत व्हा, रिलॅक्स, नंदिनी व्यवस्थित आहेत, शुद्धीवरती सुद्धा आल्या आहेत, जीवा त्यांना भेटायला गेला आहे. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते नंदिनी ताई शुद्धीवर आली, मलासुद्धा तिला भेटायचं आहे, मी जाते तिला भेटायला. आणि मग आता काव्यसुद्धा नंदिनीला भेटण्यासाठी तिकडनं चाललेली असते. त्याबरोबर पार्थ हा आता तिला सांगत असतो की नाही थांबा, डॉक्टरांनी सांगितलं आहे की सगळ्यांनी एकदम जाऊन तिथे गर्दी करू नका, जर आपण एकदम गेलो तर त्यांना सफोकेशन होईल, त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदम जाणं सध्या योग्य ठरणार नाही. जीवा आला की जीवानंतर मग तुम्ही जा त्यांना भेटायला, थोडा वेळ थांबा इथे, जीवा आता येईलच, तो मगाशीच गेला आहे. त्याबरोबर आता इकडे खरं तर काव्याला अजिबात धीर निघत नसतो. तिला असं झालेलं असतं की कधी एकदाची मी जाते आणि नंदिनीला भेटते, तिला बघते, पण तरीसुद्धा आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, त्यामुळे नंदिनी काही आपल्याला भेटली तरी तिला त्रास होऊ नये असंच काव्यालाही वाटत असतं. त्यामुळे काव्या आता धीर धरते आणि तिथेच आता जीवाची वाट बघत ती उभी राहिलेली असते. तर आता इकडे पार्थ हा काव्याला सांगत असतो नंदिनी समोर जाल तेव्हा त्यांना फार प्रश्न विचारू नका, त्यांना त्रास होईल असं काही बोलू नका, अगोदरच तुम्ही त्यांच्याशी बोलत नव्हता, त्यात त्यांना उद्धट बोललात येते 1-2 दिवसामध्ये, त्यामुळे ऑलरेडी त्या हर्ट झाल्या आहेत, त्यामुळे आता त्यांच्याशी बोलताना थोडी काळजी घ्या. त्यावर मात्र काव्या हो मग मी लक्ष ठेवेन आणि काळजी या सगळ्या गोष्टींची घेईन असं सगळं ते पार्थला सांगत असते. त्यानंतर आता जीवा आल्यावर लगेचच काव्या ही नंदिनीला भेटायला जाते. आता नंदिनीला हे असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलं बघून, हॉस्पिटलाइज झालेलं बघून काव्यालासुद्धा खूप वाईट वाटतं आणि काव्या आता रडायला लागते. त्यावर नंदिनी ही तिला सांगत असते की शांत हो काव्या, रडू नकोस. काव्यासुद्धा आता नंदिनीची चौकशी करायला लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. फायनली आपल्याला अंत हा चांगलाच झालेला पाहायला मिळाला. म्हणजेच आता जीवा आणि पार्थमध्ये इंटरनली जरी भांडण झालेलं असलं तरीसुद्धा अडचणीच्या काळात त्या दोघांनी अगदी एकीने येऊन नंदिनीचा जीव वाचवला आणि तिला सुखरूपपणे हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलं आणि आता ती आउट ऑफ डेंजरसुद्धा झालेली आहे. त्यामुळे पटापट व्हिडिओ लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल
आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत नाही का की दीपकला सपोर्ट करणारी व्यक्ती ही यावेळेससुद्धा दुसरी तिसरी कोणी नसून वसुहत्याच असेल? कारण आता दीपकला काय माहीत नंदिनी कधी घराच्या बाहेर पडते, कधी आनंद निवासला जाते, आनंद निवासवरून कधी घरी येते, नंदिनीला सोडायला कधी जीवा जातो, कधी नाही जातो. ही सगळी माहिती जर त्याला पाहिजे तर त्याला नक्कीच घरातला कोणीतरी खबरी असावाच लागणार आहे. आणि आता घरातला खबरी म्हणजेच घरातला विलन तर सध्या वसुहत्याच आहे. त्यामुळे वसुहत्याचा या सगळ्यात हात असेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण तुमचं मत हे आमच्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडलं की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.